विद्यार्थी मित्रांनो, विसंगत पद किंवा गटात न बसणारे पद किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला ऑड मॅन आउट या पद्धतीने म्हणतो. या घटकावर आपण एक बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक 18 10 प्रश्नाची पाहिली होती. ते प्रश्नांची उत्तरं कशी येतात याचं स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता त्यातला पहिला प्रश्न आपल्याला आहे 1 नंबरचा. संख्या आहेत 17, 27, 37, 47. संख्यांचे समसंबंध, क्रमाने येणारी संख्या आणि संख्यामधील विसंगत पद ओळखा. या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला क्रमाने येणाऱ्या संख्या, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या, क्रमाने येणाऱ्या समसंख्या, क्रमाने येणाऱ्या विषम संख्या, संख्यांची बेरीज, वजाबाकी, संख्यांचे वर्ग अधिक तीच संख्या, संख्यांचे घन अधिक तीच संख्या किंवा संख्यांचा वर्ग वजा तीच संख्या, संख्यांचा घन वजा तीच संख्या, अशा अनेक प्रकारचे प्रश्न असतात. हे आपल्याला सरावानं, निरीक्षणानं लक्षात येतं. आता आपल्या समोरच्या ह्या प्रश्नामध्ये 4 संख्यापैकी 3 संख्यांना एक विशिष्ट नियम आहे, त्या एक विशिष्ट निकष फॉलो करतात आणि त्यातली एक संख्या जी आहे ती संख्या मात्र तो निकष फॉलो करत नाही. आता आपल्या निरीक्षणानं आपल्या इथं लक्षात असं येते बघा, आपण बघूया. 17 ही संख्या 4चा वर्ग अधिक 1 या पद्धतीने लिहिलेली आहे. ही संख्या 5चा वर्ग 25 अधिक 2 याप्रमाणे लिहिलेली आहे. ही संख्या 6चा वर्ग अधिक 1 याप्रमाणे लिहिलेली आहे. मात्र ही संख्या 7चा वर्ग 49 वजा 2. आता इथं आपण सरळ सरळ कुठलाही निकष लावू शकत नाही. म्हणजे जो 3 संख्यांना लागू झाला, इथं अधिक आहे, वर्ग अधिक आहे, इथं वर्ग अधिक आहे, इथं वर्ग अधिक 2 आहे, इथं 1 असतं तर ह्या 3 संख्या एक नियम फॉलो करताय असं म्हणलं असतं आपण. म्हणजे आपण जो इथं विचार मांडलाय तो विचार 100% चुकीचा आहे. आपल्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर काढावं लागेल. आता आपण नीट निरीक्षण लक्षात केलं तर आपल्याला लक्षात येईल 17 ही एक मूळ संख्या आहे. सत्तावीस ही मूळ संख्या नाही, ही संयुक्त संख्या आहे. मूळ संख्या कशाला म्हणायचं आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं हे आपण चांगलं शिकलेलो आहोत. ज्या संख्यांना 1 आणि तीच संख्या असे 2 विभाजक असतात त्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. 1 या संख्येला फक्त एकच विभाजक असल्यामुळं 1ला आपण मूळही म्हणत नाही आणि संयुक्तही म्हणत नाही. ही एक्स्ट्रा माहिती तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर 37 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 37 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि दिलेल्या संख्येतली 47 ही सुद्धा मूळ संख्या आहे. मग आपण जे ठरवलं होतं की 3 संख्यांना एक नियम लागला पाहिजे, मूळ मूळ मूळ. या 3 संख्या मूळ संख्या आहेत, ही संख्या संयुक्त संख्या आहे. मग या नियमानं आपल्याला विसंगत किंवा वेगळं पद मिळतंय. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपल्या समोरचा असा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. विसंगत पद, गटात न बसणारे पद, ऑड मॅन आउट, चाचणी क्रमांक 18 प्रश्न क्रमांक 2. संख्या आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्या संख्या आहेत 204, 220, 228 आणि 252. यापैकी 3 संख्या एक विशिष्ट नियम, एक विशिष्ट निकष पाळतात किंवा फॉलो करतात आणि एक संख्या तो विशिष्ट नियम फॉलो करत नाही. तो नियम शोधून, तो नियम न शोधणारी संख्या कोणती हे आपल्या इथं, तो नियम न फॉलो करणारी संख्या इथं शोधायची आहे. चला उत्तराकडे जाऊया. या संख्यांचं नीट निरीक्षण केलं तर या संख्या मधील 220, 228 आणि 252 या संख्या एका संख्येच्या वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. 225 हा 15चा वर्ग आहे, त्यातून 5 वजा केले
तर 220 मिळते. 225 हा 15चा वर्ग आहे, पण त्यात अधिक 3 केलं की आपल्याला 228 मिळते. 256 हा 16चा वर्ग आहे, त्यातनं 4 वजा केले की 252 मिळते. परंतु आपण आतापर्यंत लावलेला जो निकष आहे तो या 3 संख्यांना एका क्रमाने लागू होत नाही किंवा नियमाने लागू होत नाही. म्हणजे या पद्धतीनं आपण आपल्याला अपेक्षित उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आता आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल. या संख्येतील शेवटचे 2 अंक बघूया. या संख्येतील शेवटचे 2 अंक, या संख्येतील शेवटचे 2 अंक, या संख्येतील 2 शेवटचे अंक. आता शेवटचे 2 अंक यासाठी म्हणतोय की या संख्यांना 4ने भाग जातोय का हे आपल्याला बघायचं आहे. 4ची कसोटी काय सांगते, संख्येतील शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. इथं शेवटचे 2 अंक आहेत, त्याला 4ने भाग जातोय, पूर्ण भाग जातोय. म्हणजे या संख्येला 4ने पूर्ण भाग जातोय. तसंच इथले शेवटचे 2 अंक 28 आहेत, त्याला 4ने पूर्ण भाग जातोय. म्हणजे या संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातोय. इथले शेवटचे 2 अंक आहेत 20, याला 4ने भाग जातोय. म्हणजे या संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातोय, पूर्ण संख्येला भाग जातोय. इथं 252 आहे, 52ला जर आपण 4ने भागलं तर 13 उत्तर येते. म्हणजे याही संख्येला 4ने भाग जातोय. म्हणजे हाही निकष आपला इथं थोडासा चुकलेलाच आहे. मग आता उत्तराकडे जाण्यासाठी आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. या संख्येतील अंकांची बेरीज करूया. 2 + 0 + 4 किती उत्तर आलं, 6. या संख्येतील अंकांची बेरीज करूया. 2 + 2 + 0 किती उत्तर आलं, 4. या संख्येतील अंकांची बेरीज करूया. 2 + 2 + 8 उत्तर किती आलं, 12 आलं. या संख्येतील अंकाची बेरीज करूया. 2 + 5 + 2 2 × 7 = 2 9. आता या संख्येतील अंकांची बेरीज केली, किती आले, 6 आले, 4 आले, सॉरी इथली 4 आले, इथली 12 आले आणि इथली 9 आले. या संख्येतील अंकांची बेरीज केल्यानंतर आणि त्या बेरीजचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, या अंकाची 6 आहे, 4 आहे, 12 आहे. 4 6 12 ह्या समसंख्या आहेत आणि ही 9 मात्र विषम संख्या आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जर संख्येतील अंकांची बेरीज केली, संख्येतील अंकांची बेरीज केली तर 3 संख्यांची बेरीज ही सम येते आणि एका संख्येतली बेरीज ही विषम येते. त्यामुळं जिथं विषम येते ती संख्या वरील 3 संख्याचा नियम पाळत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोरचा पुढचा प्रश्न दिसतोय का, वाचा. 26 4 2 संख्या दिलेत. 226 14 274 16 82 8. सहज, अगदी सहज काही सेकंदात या प्रश्नाचं उत्तर येतं. पण कधी, जर आपलं निरीक्षण चांगलं असेल, जर आपलं बेरीज वजाबाकी गुणाकार चांगला असेल तर. आता या प्रश्नाचं उत्तर कुठलेही निकष न लावता कसं येते ते बघूया. कुठलेही निकष म्हणण्यापेक्षा पटकन एक निकष जो सगळ्यांना फॉलो होतो तो लावला की आपल्याला लक्षात येईल. जर आपण संख्याचं निरीक्षण केलं, इथं 4 आहे आणि इथं 26 आहे. हे 26 हे एका संख्येच्या वर्गसंख्येपेक्षा 1 ने जास्त आहे. इथं 14 आहे आणि इथं 226 आहे. हे 226 सुद्धा एका वर्गसंख्येपेक्षा 1 ने जास्त आहे. इथं मात्र वर्गसंख्येपेक्षा मोठा फरक आहे, 16चाच फरक आहे. 256 आणि 18चा फरक आहे. इथं मात्र वर्गसंख्या आणि अधिक 1 अशी संख्या पुढे दिली आहे. आपण तो संबंध नीट समजून घेऊया. बघा, इथं 4 आहे आणि 4च्या पुढे 26 आहे. जर 4च्या पुढची संख्या घेतली 5 आणि तिचा वर्ग केला 25 अधिक 1, म्हणजे या संख्येच्या पुढची संख्या घेतली, तिचा वर्ग केला
आणि त्या वर्गाच्या पुढची किंवा वर्गामध्ये अधिक एक केले. तसेच इथं पण बघा, या संख्येच्या पुढची संख्या घेऊया. किती? अरे सांगा ना. 14च्या पुढची संख्या 15. बरोबर. आता काय करावं लागेल? इथं काय केलं आपण? 5चा वर्ग केला. तसं इथं पण काय करावं लागेल? 15चा वर्ग करावा. किती येईल 15चा वर्ग? सांगा. 15चा वर्ग 225. इथं 225 अधिक एक केलं होतं, इथं एक अधिक केलं. किती मिळतं आपल्याला? 226, जे की इथं लिहिलेलं आहे. आता इथं बघा 16, म्हणजे आपण काय केलं होतं? या संख्येच्या पुढची संख्या घेतली होती 17. 17चा वर्ग किती? पाठ नाही. अरे पाठ करा. 17चा वर्ग 289 आणि पुढे अधिक एक केलं होतं 290. म्हणजे इथं या दोन संख्यांनी पाळलेला नियम जर इथं पाळायचा असेल तर 290 ही संख्या पाहिजे होती, परंतु तिथं 290 नाही. पुढे जाऊया. या संख्येच्या पुढची संख्या 9. 9चा वर्ग किती? पाठच नाही अजून बी. 81. हा, अधिक 1. अधिक 1 इथं पण केलंय बघा वर्ग संख्येत. इथं पण केलंय, इथं पण केलंय, इथं पण केलंय. आणि किती मिळालं आपल्याला? 82. मग आहे का 82 पर्याय आपला उपलब्ध? म्हणजे वर्गसंख्या या संख्येच्या पुढच्या संख्येची वर्गसंख्या अधिक 1, या संख्येच्या पुढची संख्या तिचा वर्ग अधिक 1, या संख्येच्या पुढची संख्या आणि तिचा वर्ग अधिक 1, अशा पद्धतीने नियम या 3 संख्या पाळतात, जो नियम ही संख्या पाळत नाही. म्हणून या प्रश्नात विसंगत पद किंवा गटात न बसणारं पद हे तिसरं पद आहे. हे प्रश्न तुम्ही लिहून घेत जावा पाहताना. चला पुढचा प्रश्न बघूया. आपल्यासमोर पुढचा प्रश्न बघा. आपल्यासमोर ज्या संख्या दिलेत त्यांचं जर नीट निरीक्षण केलं आपल्याला उत्तराकडे जाता येईल. इथे 4 संख्या दिलेत, म्हणजे संख्येची गट दिलेत. 74 आणि 7, 97 आणि 9, 41 आणि 4, 63 आणि 6. आता इथं 7 मूळ आहे, इथं 41 मूळ आहे, इथं 97 मूळ आहे. या दोन्हीत कुठलीही संख्या मूळ नाही, परंतु एक संख्या मूळ आहे दिलेल्या 2 गटातली, म्हणून आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे मूळ संख्या हा निकष लावून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. तो निकष त्या पद्धतीनं तेवढा स्ट्रॉंगली लागू होत नाही. इथं थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. 7 आणि 74 मध्ये एक संबंध प्रस्थापित करावा लागेल. 7 ला 10 ने गुणल्यानंतर 70 होतं आणि त्याच्यात अधिक 4 केलं तर 74 होते. त्याच पद्धतीनं 7 ला जर आपण 11 ने गुणलं तर 77 होते आणि त्यातून 3 वजा केले तर आपल्याला 74 मिळतात. दुसरी संख्या बघा. 9 ला जर आपण 11 ने गुणलं तर आपल्याला 99 मिळतात. वजा 3 केले तर आपल्याला 96 मिळतात, पण इथं 97 आहे. त्याच पद्धतीने इथं बघा. जर आपण 4 ला 11 ने गुणलं तर आपल्याला 44 मिळतात. 44 वजा 3 केले तर आपल्याला बरोबर 41 मिळतात. म्हणजे गुणाकार 7 ला 11 ने गुणले, प्रत्येक संख्येला आपण 11 ने गुणले आणि आलेल्या उत्तरात वजा 3 केले, आलेल्या उत्तरात वजा 3 केले. या 2 संख्येने तो नियम फॉलो केला बरोबर. आपण तिसऱ्या संख्येत पर्यंत पोहोचलो. चौथी संख्येचं बघूया आपण. 6 ला जर आपण 11 ने गुणलं तर आपल्याला उत्तर मिळते 66 आणि 66 मधून इथं वजा केल्याप्रमाणे, इथं वजा केल्याप्रमाणे, इथं वजा केल्याप्रमाणे जर आपण 66 मधून 3 वजा केले तर आपल्याला मिळतात 63. म्हणजे आपली पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या यांनी कोणता नियम फॉलो केला? गुणुले 11 आणि वजा 3. परंतु जो नियम या संख्येनं फॉलो केला नाही. कोणत्या? 3 नंबरच्या. म्हणून इथं गटात न बसणारं किंवा विसंगत पद हे 41, 4 ह्या संख्यांचा जुळी आहे. चला 5वा प्रश्न बघूया. आपल्या समोरचा 5वा प्रश्न असा आहे. कंसामध्ये 1 नंबरला 24 आणि 43 संख्या दिलेत, 2 नंबरला 35 आणि 54 संख्या दिलेत, 36 आणि 64 आहे, 21 आणि 14 आहे. आणि इथं एक विशिष्ट नियम पाळणाऱ्या संख्यांचा हा गट आहे. 3 संख्या त्यात पाळतात, चौथी संख्या समूह पाळत नाही. तो नियम आपल्याला शोधून काढावा लागेल.
अगदी निरीक्षण आपलं जर व्यवस्थित असेल तर इथं सुद्धा छानपैकी उत्तर निघतंय. बघा कसं उत्तर निघतंय. पहिली संख्या जी आहे 24, त्यातील अंक उलट क्रमाने लिहिले. किती आलं? 42. आणि या 42 मध्ये परत अधिक एक केलं तर आपल्याला 43 मिळतं. बघा मी काय केलं, या 24 मधील अंकाची स्थान बदलले. दशस्थानची संख्या एकच स्थानी आणि एकच स्थानची संख्या दशस्थानी लिहिली. 42 मिळलं. त्या 42 मध्ये अधिक एक केलं की मला 43 मिळेल. तसंच आपण इथंही करूया. 35 अंकांची स्थानं बदलली, 53 संख्या मिळाली आणि 53 मध्ये पुन्हा एक केलं अधिक तर मिळालं 54. ओके, म्हणजे याही संख्येने तो रोल पाळलाय, याही संख्येने तो रोल पाळलाय. आपण आता बघूया खाली 36 ची उलट किती सांगा, स्थान बदलल्यानंतर 63. हा अधिक एक इथं पण केलं होतं आपण, अधिक एक इथं केलं म्हणजे अधिक एक केल्यानंतर आपल्याला किती मिळलं? 64. आता इथं बघूया 21. इथं ज्या पद्धतीने क्रिया केली, उलट केलंय 21 ची उलट किती झाली? 12. आणि अधिक एक केल्यानंतर मिळतंय किती? अधिक एक केलं का नाही? अधिक एक केलं का नाही? मग इथं पण अधिक एक केलं तर किती मिळतंय? 13. पण इथं लिहिलंय किती? 14. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची स्थान आलटापालट केल्यानंतर मिळालेली संख्या आणि त्याच्यात अधिक एक हा जर नियम या 3 संख्येने फॉलो केला असेल तर तो नियम या संख्येने फॉलो केला नाही. म्हणून गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 4. ओके, डन. लिहून घ्या, समजून घ्या. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपल्या समोरचा पुढचा म्हणजेच 5व्या क्रमांकाचा प्रश्न जो आहे त्याच्यात ही दोन संख्या दिलेल्या आहेत. 84, 67, 112, 95, 79, 17, 167, 150. या संख्यांमध्ये सुद्धा एक निश्चित निकष नियम पाळणाऱ्या 3 संख्यांचा समूह आहे आणि एक संख्या तो समूह निकष पाळत नाही. ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आपण बघूया. 84 आणि 67 मध्ये फरक बघूया. 7 14 मधून 7 गेले, 7 उरले, हातच्या 1 गेला, इथं 6 वजा करायचं, हातच्या 1 गेला, 7 म्हणजे उरले 17. या दोघांची वजाबाकी आपल्याला आली 17. या दोघांची वजाबाकी करून बघू. 112 वजा 95, 12तून 5 गेले, 7 उरले, हातचे माघार दिले, 11तून 10 गेले, उरले 1. या दोघांची वजाबाकी सुद्धा 17 आली. बघा निरीक्षणावरनं माझ्या हे लक्षात आलं होतं. या दोघांची वजाबाकी करून बघू. 79 वजा 63 यांची वजाबाकी येणार नाही. 9 मधून 3 गेले, 6 उरले, 7 मधून 7 गेले, फक्त 6 उरले. 167 आणि 150 यांची वजाबाकी केली, 7 1 0 17. या दोन्हीतला फरक 6 आहे, या दोन्हीतला फरक 17 आहे. इथला फरक 17 आहे, इथला फरक 17 आहे, इथला फरक 17 आहे. म्हणजे 17च्या फरकाने असणाऱ्या 2 संख्यांचा हा समूह आहे. पण इथं मात्र तो नियम पाळला जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा 7वा प्रश्न बघूया. थोडंसं आपला इथं गोळ झाला बघा वजाबाकी करताना. इथली वजाबाकी करताना आपला असा गोळ झाला होता. वजाबाकीचं उत्तर आपल्या इथे किती येते? 16 येते. मी 6 काढलं होतं, गोंधळ होतो थोडासा, परंतु तो पर्याय आपला चुकीचा असणारा विसंगत असणारा तोच आहे. वजाबाकी गरज नसताना 9 मधून 3 गेले, 6 उरले, 7 मधून 6 गेले, 1 उरले, 16. समजून घ्या, असा गोंधळ होतो, परीक्षेत सुद्धा होतो. पुढचा प्रश्न बघूया 7वा. आपला 7वा प्रश्न, आपलं स्पर्धा परीक्षेमध्ये खरं तर निरीक्षण खूप महत्वाचं असतं बघा. आणि या प्रश्नात सुद्धा निरीक्षणानं अगदी शक्यतो उत्तर निघते, परंतु समजून घ्यायचं आपल्याला, त्यामुळे आपण थोडासा वेळ घेऊया. बघा 81 आणि 243, 16 64, 64 192 आणि 25 75 अशा संख्या दिलेत. या संख्यांमधून किंवा या 4 पर्यायामधून 3 संख्या एक विशिष्ट त्यांनी तयार केलेला नियम पाळतात, जो नियम 4थ्या संख्येकडून पाळला जात नाही. ती 4थी संख्या आपल्याला शोधून काढायची आहे. इथं निरीक्षण केल्यानंतर पटकन बघितलं माझ्या असं लक्षात आलं या पर्यायात
25 आणि 75 मध्ये 25 गुणिले 3 केल्यानंतर किंवा 25ला या 75ला 25 जर भागलं तर उत्तर येतं 3. तसंच 16 या 64ला भागलं तर उत्तर येतं 4, 16 × 64. तसंच या दोन्हीचा आपल्याला भागाकार करून बघावं लागेल. बघा 243 भागिले 81 जर केलं तर आता डायरेक्ट 81 सुद्धा भाग जातो. माझ्या कसं लक्षात येतंय 80 गुणिले 3 केलं म्हणजे 240 आलं आणि परत 1 गुणिले 3 केलं 3 आलं आणि या दोन्हीची बेरीज केली तर 243 येते. परंतु आपल्याला म्हणजे या 81 ने 243ला भागल्यानंतर 3 उत्तर येते. हे मला माझ्या आजपर्यंतच्या अनुभवानं इतक्या वर्षाच्या अध्यापनाच्या अनुभवानं लक्षात आलंय. परंतु विद्यार्थ्यांसाठी हे थोडंसं अवघड आहे. मग आपण ते पण भागाकार कसा करायचा समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो मध्येच फोन आला. आपलं काय चालू होतं की ह्या दोन्हीचा भागाकार करायचा. बघा 243 भागिले 81. तर मी तुम्हाला डायरेक्ट 81 भागून दाखवलं कारण 81चा पाठ नसतो तरी पण त्यासाठी जी युक्ती होती ती दाखवली तुम्हाला. 81ला 9 भाग जातोय याही संख्येला 9 भाग जातो. 9 भाग जातं कसं ओळखलं. 9 भागची कसोटी काय आहे संख्येतील अंकांची बेरीज आणि त्या बेरीजला जर 9 भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो. संख्येतील अंकांची बेरीज किती होते बघा 9 म्हणजे 9ला 9 भाग जातोय म्हणून या दोन्ही संख्येला 9 भाग जातोय. इथं 9 आलं इथं बघा 9 दूने 18 पहिल्यांदा 2चा भाग गेला उरले 6 6च्या पुढे 3 घेतले 63 27चा भाग बसला. या 27ला पुन्हा 9 भागलं उत्तर आलं 3 म्हणजे इथला भागाकार 3 आला. इथला भागाकार आपला 4 होता इथला भागाकार 3 होता. जर इथला भागाकार 3 आला तर या 3 संख्या एक नियम पाळतात असं म्हणू शकतो आपण. चला तो पण भागाकार करून बघूया. हा सुद्धा भागाकार त्याच पद्धतीने मी करतोय. 192 भागिले जर 64 केलं आता मी डायरेक्ट 64 न भागल्यानंतर मला लक्षात येतं की 3 येते. ते कसं यातले पहिल्यांदा मी 60ला 3 न गुणलं तर मला उत्तर मिळालं 180 आणि परत ह्या 4ला मी 3 न गुणलं तर त्याचं उत्तर मला मिळालं 12 आणि ह्या दोन्हीचा बेरीज केली तर 192 येते. म्हणजे 64 न ह्याला भागल्यानंतर 100% 60 न भागल्यानंतर 180 आणि 4 न भागल्यानंतर 12 असं 192ला पूर्ण भाग होतोय. हे लक्षात आलंय. आता आपण काय करू 8 न भागवून बघू. म्हणजे या संख्येला पण भागल्यानंतर 3 उत्तर येते हे तर नक्की झालं. म्हणजे गटात न बसणारी आपली संख्या कोणती आहे पर्याय क्रमांक 2. पण हा भागाकार आपण परत एकदा समजून घेऊया. बघा (192 भागिले 64) तर या दोन्ही संख्येला 8 न भाग जातोय. 8 × 8 = 64 8 दूने 16 उरले 3 3च्या पुढे 2 घेतलं 32 झालं 8 × 4 = 32 24 भागिले 8 8 × 8 8 × 24 म्हणजे या संख्येला सुद्धा भाग केल्यानंतर 3 आलं इथं 3 आलं इथं 3 आलं इथं मात्र 4 आलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा गटात न बसणारा पर्याय आहे. पुढचा 8वा प्रश्न बघूया. आपल्या समोरचा 8वा प्रश्न जो आहे त्यात तर काहीच दम नाही. बघा कसा दम नाही. किती सोपा प्रश्न आहे पण हे कधी सोपा आहे जर तुमच्या संकल्पना दृढ झाल्या असतील. वर्गसंख्या मूळ संख्या समसंख्या. इथं बघा पहिली संख्या जी आहे ती संख्या आहे 4चा वर्ग. पुढची संख्या आहे 6चा वर्ग. बघा 4चा वर्ग आहे का नाही 16 6चा वर्ग 36 आहे का नाही. आपण दुसऱ्याकडे जाऊया. इथं 5चा वर्ग आहे पण पुढची संख्या ही वर्गसंख्या नाही त्यासाठी प्रश्नचिन्ह ठेवूया. इथं 49 कडे येऊया. 49 7चा वर्ग आहे. 49च्या पुढे पुन्हा 8चा वर्ग आहे. 8चा वर्ग किती 64 7चा वर्ग किती 49 आहे का. चौथ्या पर्यायाकडे जाऊ. 5चा वर्ग आहे आणि 9चा वर्ग आहे. म्हणजे दिलेल्या या गटातल्या दोन्ही संख्या हे पूर्ण वर्ग. पूर्ण वर्ग म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग असणारी संख्या ज्यात दोन्ही पण आहेत. इथं मात्र एकच आहे दुसरी ही नाही. इथं दोन्ही पण पूर्ण आहेत इथं ही दोन्ही पूर्ण वर्ग संख्या आहेत. म्हणजे दिलेल्या 4 पर्यायामध्ये ज्या 2 संख्या दिलेत त्यातल्या दोन्ही संख्या प्रत्येक ठिकाणी वर्ग संख्या आहेत. एक वगळून ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे गटात न बसणार पद कोणतं आहे. अरे सांगा की दुसरं. हा लक्षात आलं कसं. चला पुढचा 9वा प्रश्न बघू.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर पुढचा एक प्रश्न आहे, ज्यात तीन संख्याचा समूह दिलाय आणि त्या 4 पर्यायात एक पर्याय आपला त्या तीनच्या समूहातला नियम जो आहे तो न पाळणारा असणार. इथं संख्या वाढत गेलेत, इथं संख्या वाढत गेलेत, इथं संख्या वाढत गेलेत, इथं संख्या वाढतच गेलेत. याचं निरीक्षण केलं तर दुसरी आणि तिसरी संख्या 2चा फरक आहे. इथं निरीक्षण केलं दुसरी आणि तिसरी संख्या ह्या 2चा फरक आहे. इथं निरीक्षण केलं दुसरी आणि तिसरी संख्या 2चा फरक आहे. इथं मात्र दुसरी आणि तिसरी संख्येत 28चा फरक आहे. आता मला तोंडी वजाबाकी येते म्हणून लक्षात आलं. मग याच्यावरून आपण असं म्हणू शकतो तात्पुरतं की हेच उत्तर असेल, परंतु निश्चित उत्तर काढण्यासाठी आपल्याला पहिल्या संख्येत पण बघावं लागेल ना. याच्यावर आपण उत्तर काढू शकत नाही. तिन्ही संख्येचा संबंध जोडावा लागणार आणि मग तिन्ही संख्येचा संबंध जोडताना माझ्या असं लक्षात आलं, पहिल्या संख्येकडून दुसऱ्याकडे संख्येकडे गेलं बघा. 18ला जर 2 न गुणलं तर 36 आले आणि त्या 36 मध्ये पुन्हा 2 मिसळलं तर 38 आले. म्हणजे गुणुले 2 केले अधिक 2 केले. इथं बघा 14 गुणिले 2 केले, अरे वा 28 आले की. परंतु इथं 28ला पण 2 न गुणुले केले. 28चा पाडापाठ आहे ना, 28 दुनी 56. पण इथं काय केलं होतं आपण, अधिक केलं होतं, इथं गुणुले केले. पुढे बघूया, 21 गुणिले 2 केलं, 42 आलं का. आणि 42 मध्ये अधिक 2 केलं, 44 आलं. आता तिसऱ्या संख्येकडे झाले, चौथ्या संख्येकडे जाऊ. 16 गुणिले 2 जर केलं तर आपल्याला 32 मिळतात. आणि या 32 मध्ये अधिक 2 केलं तर आपल्याला पुढची संख्या 34 मिळते. गुणुले 2 अधिक 2 गुणुले 2 अधिक 2 गुणुले 2 अधिक 2. पण इथं गुणुले 2 सॉरी इथं झाले, इथं चुकलं आपलं. म्हणजे इथं गुणुले 2 अधिक 2 आहे, इथं गुणुले 2, इथं गुणुले 2 आहे, इथं गुणुले 2 अधिक 2 गुणुले 2 अधिक 2. इथं मात्र दोन्ही वेळेस गुणुले आहे, इथं मात्र दोन वेळेस गुणुले आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी विसंगत आहे. गुणुले 2 अधिक 2 हा नियम आहे. गुणुले 2 अधिक 2 गुणुले 2 अधिक 2 गुणुले 2 अधिक 2. पण इथं मात्र गुणुले आणि गुणुले 2 आहे, त्यामुळं आपलं पर्याय क्रमांक 2 हा इथं विसंगत पद आहे. शेवटचा प्रश्न बघूया. आपला शेवटचा प्रश्न सुद्धा निरीक्षणानं आपल्या क्रिया जर पक्के असतील तर होईल. 7 42 11 115 8 56 आणि 9 72 असे संबंध दिलेले आहेत. आणि यात 3 संख्या एक निश्चित निकष फॉलो करतात, चौथी संख्या फॉलो करत नाही. तो कसा आहे बघूया आपण. 7 वरून डायरेक्ट 42 वर गेले. हे 2-3 पद्धतीने आपल्याला काढता येईल, तरी पण बघूया आपण. 7 वरून 42 वर गेले. मग 7ला आणि 42 मध्ये संबंध जोडण्यासाठी आपण काय करू, 42 भागिले दिलेली संख्या 7 केली, किती आलं उत्तर, 6 आलं. हे 6 आलं उत्तर याच्या आधीची संख्या आहे. इथं बघू 115ला 11 पूर्ण भागत जात नाही. इथं बघू, इथं भागत जात नाही. इथं बघू 56 भागिले 8 केलं, 56 भागिले 8, उत्तर किती आलं, 7. जे उत्तर आले ते ह्या 8च्या आधीची संख्या आहे का. चला इथं पण बघू, 72 भागिले 9 करू, उत्तर किती येते, 8. जे उत्तर आले ते ह्या 9च्या आधीची संख्या आहे. म्हणजे या दोन्हीचा भागाकार केला, या दोन्हीचा भागाकार केला, या दोन्हीचा भागाकार केला, इतर भागत जात नाही. पण भागाकार केल्यानंतर मात्र मिळणारी संख्या जी आहे ती या संख्येच्या आधीची संख्या आहे. ती संख्या या संख्येच्या आधीची संख्या आहे, ती संख्या या संख्येच्या आधीची संख्या आहे. आणखीन एक नियम लागू येतं आणि बघू. 7च्या आधीची संख्या आणि 7 यांचा गुणाकार केला तर तो 42 आला. 11 आणि त्याच्या आधीची संख्या 10 यांचा गुणाकार केला तर तो 110 आला. 8 आणि त्याच्या आधीची संख्या घेतली, त्यांचा गुणाकार केला तर तो 56 आला. आणि 9 आणि त्याच्या आधीची संख्या घेतली 8, त्यांचा गुणाकार 72 आला. बघा आधीची संख्या घेऊन
या संख्येला गुणलं, आधी संख्या घेऊन या संख्येला गुणलं, आधी संख्या घेऊन या संख्येला गुणलं तर पुढची संख्या उत्तर म्हणून हे मिळाले. इथं मात्र 110 मिळाली होती, इथं 115 दिले. म्हणून याही निकषानं गटातनं बसणारी संख्या पर्याय क्रमांक 2 आहे. आणखीन एका निकषानं आपल्याला उत्तर निघतं हेच, ते पण बघूया. बघा, निरीक्षण वर्गसंख्या पाठ असतील तर आपल्याला सांगतील 49 हा 7चा वर्ग आहे. 7चा वर्ग वजा हे 7 केलं, 49 मधून 7 गेले, किती उरले? 42. वर्ग केला आणि त्यातून हेच वजा केलं, याचा वर्ग केला आणि त्यातून हेच वजा केलं. तसंच इथं बघू, 11चा वर्ग केला वजा तीच संख्या केली, म्हणजे 121 वजा 11 केलं तर 110 मिळायला पाहिजे होतं, पण इथे 115. पुढचं करू, 8चा वर्ग केला आणि वजा 8 केलं, 64 वजा 8 56 मिळतात, जे की इथं लिहिलेलं आहे. तसं इथं पण करू, 9चा वर्ग करू वजा 9 केलं, म्हणजेच 81 वजा 9 उत्तर आलं 72. या संख्येचा वर्ग वजा 30 संख्या, या संख्येचा वर्ग वजा 30 संख्या, या संख्येचा वर्ग वजा 30 संख्या. इथं हे नियम आता बोलतोय तो वर्ग संख्या वजा 30 संख्या हा इथं पाळला जातोय, इथं पाळला जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा विसंगत पद आहे. धन्यवाद.